शोभायात्रा बजरंग चौकापर्यंत निघणार आहे. कुलस्वामिनी प्रतिष्ठान आणि सिडको अर्को हिंदू वर्ष गुढीपाडवा उत्सव समिती यांच्या वतीनं आणि नामदार अतुल साहेब यांच्या हस्ते त्या गुढीचं पूजन आणि प्रत्येकाचं नाव तर येणार नाही. मनापासून तुमचं खूप खूप आभार. संकल्पना आणि एवढीच आहे की आज अरेवा एक नवीन व्हेज हॉटेल आणि लॉजिंग इथं आम्ही सुरू करत आहोत. या भागात लॉजिंग नव्हती आणि मंगल कार्यालय माझं असल्यामुळं लॉजिंगची अतिशय मागणी होती. तो एक मी डोक्यात ठेवला होता आणि खरं तर सांगतो की लॉजिंग पण आपली छान चालणार, व्हेज हॉटेल पण छान चालणार, कारण आपण क्वालिटी ठेवतो आणि प्रेमानं जास्त पैशाच्या मागे न धावता त्यांना क्वालिटी देतो आणि त्यांना विचारपूस करतो, फॅमिली रिलेशन बनवतो. आज इथं काही लग्न झालेली आई वडील त्यांचे मुलीचे आणि त्यांचे पण इथं आलेले स्वतःहून किंवा तुमचे उपक्रम छान असतात, त्यांचेही आभार. सर्वांचं मी आभार मानतो. आणि भगवान बाबाच्या ज्या मुली आलेल्या आहेत, अनाथ मुली जवळपास 51 मुली इथं आलेल्या आहेत, त्यांचेही मी मनापासून आभार मानतो. असेच उपक्रम आमच्या कुलस्वामीतर्फे चालतील ही एक ग्वाही देतो आणि मी थांबतो. हॉटेलच्या उद्घाटन प्रसिद्धी असलेले उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री अतुलजी सावे, आदरणीय व्यासपीठ आणि अशा या गुढीपाडव्याच्या दिवशी अतिशय छान उपक्रम आपले विलास भैया कोरडे यांनी नेहमीप्रमाणेच आज जो आयोजित केलेला आहे त्याला उपस्थित असलेले आपल्या महाराष्ट्राचे कर्तृत्ववान, जिल्हा परिषद मध्ये पण जो भाजपचा भगवा कमळ फडकवलेला आहे असे आपले अतुलजी सावे साहेब. खरोखर कालचा दिवस अतुलजींचं कौशल्य, अतुलजींचं संघटन, अतुलजींची पक्षाची निष्ठा आणि ज्या पद्धतीने काल विरोधकांना शह देऊन आपला इतिहास घडवला आणि भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष घडवलेले आहेत. हे खरोखर अतुलजी तुम्हाला नवीन वर्ष या छत्रपती संभाजीनगरकरांना आपण ज्या पद्धतीने गिफ्ट दिलेलं आहे ते खरोखर अतुलनीय असा हा पराक्रम आपण केलेला आहे. त्या देवाभाऊ कोंडेजी, अलकावहिनी, चिरंजीव, सुनबाई, जाबाई, पूर्ण परिवार, कुलकर्णी परिवार आणि कोल्डे परिवार, उपस्थित सर्व बंधू भगिनींनो आणि मित्रांनो, विलास कोंडेजी म्हणजे मी आमदारी नव्हतो त्याच्या अगोदरपासून दरवर्षी काही ना काही नवीन संकल्पना आणायची आणि त्या संकल्पनेच्या माध्यमातून गणपती असो, नवरात्र असो किंवा गुढीपाडवा असो, अशा अनेक म्हणजे दिवाळीचं पण हुरडा पार्टी काही ना काही, म्हणजे माझ्या मते वहिनी काही सेविंग करतात का? ते सेविंग काही करतात, सगळा खर्चच, पण स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून अनेक असे उपक्रम सतीश केळकर तुम्हाला घेतोस ना, अजून कोणी आहे का? तर दरवेळेस दिवाळी असो, हुरडा फेस्टिवल असो, नवरात्र असो, गुढीपाडवा असो, म्हणजे त्यांनी त्यांच्या गावामध्ये शेततळ्यामध्ये पण गणपती तयार केला आणि आम्हा सगळ्यांना घेऊन जाऊन तिकडे दाखवलं. असे अनेक उपक्रम त्यांनी आजपर्यंत करत आले, ज्या माध्यमातून या शहरामध्ये काहीतरी वेगळा आगळा कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून होतो आणि त्याच्यात त्यांचा स्वार्थ काही नाही. लोकांना बोलायचं, खायला प्यायला घालायचं, खर्च करायचं, हे आवश्यक होणार आहे ना. तर आम्ही बिझी होतो, आमची चूक नाही. आम्ही जरा निवडणुकीच्या ह्याच्यात सगळे एकामागे एक, पहिले नगरपालिका, मग महापालिका, मग जिल्हा परिषद, अंकाल अध्यक्ष, असे सगळे. पण खरोखर अतिशय कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि आज त्यांनी इकडे हॉटेलचं नाव पण काय ठेवलं, अरे वा. आपण बोलत बोलत बसतो, प्रत्येकाच्या तोंडात असते ते. गणेशराव तुमचे खास मित्र आहेत, गणेशरावमुळेच माझी ओळख झाली त्यांची. आणि विलास कोंडे असो, वहिनी असो, तेवढ्याच
स्पिरिटने चिरंजीव असो, मुलगी असो, हे सगळे जावई असो, हे सगळे अशी इन्व्हॉल्वमेंट असते यांची की सगळ्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये पूर्ण परिवार इन्व्हॉल्व असतो आणि प्रत्येकाला त्याच्यात सहभागी करून घेता. आज आपणच बघा पाडव्याच्या दिवशी माझ्या सगळ्या भगिनी एवढ्या मोठ्या घरातलं हे सोडू नये, पण कोरडे परिवारावर प्रेम आणि ते उपक्रम जे घेतात ते सामाजिक उपक्रम, समाजासाठी काहीतरी बोध त्याच्यातून घ्यायला पाहिजे या पद्धतीने त्यांच्या माध्यमातून नेहमी काम केलं जाते. आज मी या ठिकाणी जास्त वेळ गेला नाही, मलाही माहिती आहे सगळ्यांना, मलाही पुढे विचार कार्यक्रम आहेत, पण या अरे वा या वास्तूमध्ये हॉटेल आहे, रेस्टॉरंट आहे, आमची जेवायची व्यवस्था झाली. व्हेजच खातो आपण. तर वैद्य साहेब कधी आपल्याला व्हेज खायची इच्छा झाली आपण करू राठोड साहेब आज जॅकवेल मध्ये पाणी सोडलेलं आहे. 22 तारखेला त्याचं पंपिंग सुरू आहे आणि लवकरच पुढच्या 8 दिवसात आपल्या शहरात हळूहळू पाणी सगळीकडे यायला सुरुवात होईल. या ठिकाणी जास्त वेळ घेत नाही. गुढीपाडव्याच्या पुन्हा एकदा आपल्याला शुभेच्छा देतो. आमचे मित्र विलास कोल्हे, वहिनी आणि पूर्ण कोल्हे परिवार, कुलकर्णी परिवाराचं खूप खूप अभिनंदन करतो आणि आभारही मानतो की आपण आमच्यासाठी एवढी चांगली वास्तू आमच्या मतदारसंघात तयार केली. आम्हाला